पंजाबमध्ये लुबाना या इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या जातीच्या असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्याचा विरोध माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे। हा गैरप्रकार असल्याचे सांगत अडसूळ यांनी त्यांचे सुय्य सहाय्यक सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या विरुद्ध स्वतंत्ररित्या 2 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केल्या आहेत। मुळात पंजाब येथील लुबाना जातीच्या असणाऱ्या नवनीत राणा यांनी मागासवर्गीयांसाठी राखीव असणाऱ्या अमरावती मतदारसंघात निवडणूक लढवून पात्र मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याचे याचिकेत म्हटले आहे। नवनीत राणा यांनी नोकरीच्या कारणासाठी काढलेले मोची जातीचे प्रमाणपत्र लोकसभा निवडणूक अर्जाला जोडून निवडणूक लढवली होती। याच्या विरोधात अडसूळ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। पंजाब सरकारच्या महसूल सचिवांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर केलेल्या नवनीत राणा यांच्या लुबाना जातीच्या कागदपत्रांसह आनंदराव अडसूळ यांचे वकील सचिन थोरात, सुनील भालेराव यांचे वकील राघव कौंडन्य यांनी 2 स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केल्या आहेत। गत 6 वर्षापासून आनंदराव अडसूळ नवनीत राणा यांच्या जात प्रकरणावरून न्यायालयीन लढाई लढत आहेत। आता पुन्हा त्यांनी नव्याने उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली आहे। या प्रकरणात नेमके तथ्य काय हे आता न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। विसेन ब्युरो, अमरावती।